श्री स्वामी समर्थ। मी आज तुम्हाला हे जे फोटोमध्ये दिसत आहे ना, ओलू फेंगशुईमधील आहे ते त्याबद्दल थोडी माहिती सांगणार आहे। म्हणजे याचा काय फायदा आहे हे सांगणार आहे। बऱ्याच लोकांना याचं काही माहिती नाही, तर असे अनेक फेंगशुईबद्दल मी तुम्हाला आता माहिती देणार आहे। तर सर्वात आधी आपण आज ओलूबद्दल माहिती बघू। तर हे फेंगशुईमधील एक पवित्र चिन्ह आहे। याचा आकार दुधी भोपळ्यासारखा असतो। चीनमध्ये याला आरोग्य, दीर्घायुष्य आणि नकारात्मक ऊर्जा दूर करणारे शक्तिशाली प्रतीक मानले जाते। तर या ओलू वापरण्याचे सोपे उपाय मी तुम्हाला आता सांगणार आहे। तर पहिला उपाय आहे आरोग्यासाठी। हा कोणालाही माहिती नसेल मला असं वाटतं, किंवा काहींना माहितीही असेल। घरात कोणी वारंवार आजारी पडत असेल तर बेडरूममध्ये किंवा त्या व्यक्तीच्या बेडजवळ ओलू ठेवा। असे मानले जाते की ते आजाराची नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो। तर हे ओलू तुम्हाला मिळेल ऑनलाईन, तुम्ही ॲमेझॉनवरती सुद्धा बघू शकता, किंवा ते तुम्ही घेऊ नाही शकले सिम्बॉलिक तर तुम्ही काय करू शकता, एक गुगलवरतून याची फोटो इमेज जी आहे प्रिंट ती काढून घ्यायची आणि आपल्या बेडजवळ चिटकवायची। दुसरा उपाय सांगत आहे, घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी घराच्या पूर्व दिशेला म्हणजेच ईस्ट डायरेक्शनला ओलू ठेवा। यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते असे फेंगशुईमध्ये सांगितले जाते। तसेच तिसरा उपाय सांगत आहे, वाईट नजर आणि अडथळे दूर करण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजाजवळ ओलू ठेवू शकता। हे वाईट नजर आणि नकारात्मक शक्तींपासून संरक्षण देते। पैशासाठी फेंगशुई उपाय आता याचा मी सांगत आहे। ओलूमध्ये 3 चिनी नाणी किंवा तांब्याची नाणी ठेवून ते घराच्या उत्तर दिशेला ठेवा। यामुळे समृद्धी आणि भाग्य वाढते असे मानले जाते। तर हा ओलू तुम्हाला ऑनलाईन असाही मिळेल की त्याला खालून झाकण असते खालच्या साईडनी, त्यामध्ये तुम्ही 3 नाणी टाकायची, तांब्याची नाणी जी जुनी होती आपल्याकडे ती, आणि ते घराच्या उत्तर दिशेला ठेवायचं। पाचवा उपाय ऑफिस आणि व्यवसायासाठी सांगत आहे। कामाच्या टेबलावर छोटा ओलू चाम ठेवला तर तणाव कमी होतो आणि कामात यश मिळते असे मानतात। तर तुम्हाला हा ओलू चाम जो आहे तो सुद्धा ऑनलाईन मिळेल, तर तो सुद्धा तुम्ही घेऊन कामाच्या टेबलावरती ठेवू शकता। आणि महत्त्वाची गोष्ट, पितळ ओलू सर्वात प्रभावशाली मानला जातो। याच्यामध्ये पितळचा ओलू मिळतो, छोटासा मिळतो, तोही घेऊ शकता तुम्ही, किंवा मोठाही मिळतो। तर हा खूप छान प्रभावी मानला जातो, याचा रिझल्ट लवकर आपल्याला मिळतो। तसेच त्याला लाल दोरा बांधलेला असतो, हे शुभ मानले जाते। किंवा तुटलेला किंवा खराब ओलू वापरू नये। म्हणजे आपण जो खराब झालेला असेल किंवा तुटलेला असेल तो तुम्ही वापरायचा नाही। तर सोप्या शब्दात सांगते, ओलू म्हणजे आरोग्य, संरक्षण आणि सकारात्मक ऊर्जा वाढणारा फेंगशुई उपाय आहे। तसेच ओलू हातात घेऊन 11 वेळ तुम्ही रात्री अफर्मेशन देऊ शकता त्याला, माझ्या घरात समृद्धी, पैसा आणि सकारात्मक ऊर्जा येत आहे। आणि तसेच गुरुवार किंवा शुक्रवारला ठेवायचा असेल घरामध्ये तर। काही लोक फेंगशुईमध्ये गुरुवार किंवा शुक्रवारला ओलू घरात ठेवतात, हे शुभ मानले जाते। काही लोक विश बॉक्स जो बनवतात त्यासोबत ओलूला ठेवतात, म्हणजे लवकर आपली विश जे आहे ते पूर्ण होते। कारण ओलू जे आहे ते पॉझिटिव्ह एनर्जीला लवकर ॲक्टिवेट करत असते, म्हणून जो काही विश बॉक्स बनवलेला असतो तो ओलूजवळ ठेवत असतात। आणि ओलूला तुम्ही छान अशा अफर्मेशन रोज दिल्या तर तुमचे काम लवकरात लवकर पूर्ण होते, ज्या काही विश आहेत त्या लवकर पूर्ण होतात। आणि जर तुम्ही आरोग्यासाठी ओलूचा उपयोग केलात तर नक्कीच आरोग्यामध्ये सुद्धा सुधारणा दिसते। फक्त एक गोष्ट करायची आहे, ओलू दिसला तर चालेल कोणाला, पण जो काही विश बॉक्स असतो तो कुणाला दिसायला नको। म्हणजे जोपर्यंत आपली विश पूर्ण होईल तोपर्यंत तो कोणाला दिसायला नको। आता तुम्हाला प्रश्न असेल की विश बॉक्स कसा असतो, तर विश बॉक्स काही नाही, एक छोटी सुंदर अशी बॉक्स घ्यायचा, त्यात लाल किंवा पिवळा कागद ठेवायचा, त्या कागदावर तुमची इच्छा लिहायची। उदाहरणार्थ, माझ्या घरात पैसा आणि समृद्धी येत आहे, माझे कुटुंब आनंदी आणि सुरक्षित आहे असं लिहायचं आहे। आणि या विश बॉक्सजवळ तुम्ही ओलू ठेवावा। शक्य असल्यास 3 नाणी त्या बॉक्समध्ये पण ठेवायची। म्हणजे काय, तुमच्याकडे जर तांब्याची नाणी असेल तर उत्तमच, आणि नसेल तर तुम्ही कुठलेही 3 फक्त सारखी नाणी, म्हणजे 1 रुपयाचं असेल तर तिन्ही 1 रुपयाचेच ठेवायचे। तसेच
त्या बॉक्समध्ये ठेवायची आहे तुम्हाला ही नाणी, विश बॉक्स जो आहे त्यामध्ये. आणि बॉक्स उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवायचा आहे, फक्त तो कुणाला दिसायला नको. असे केल्याने पॉझिटिव्ह एनर्जी तर ॲक्टिवेट होईलच आणि आपल्या इच्छाही लवकर पूर्ण होतील. आणि तुम्ही त्याच्याकडे बघून थोडंसं अफर्मेशनसुद्धा देऊ शकता. विश्वाची सकारात्मक ऊर्जा माझ्या इच्छांना पूर्ण करत आहे, असे तुम्ही विश बॉक्सला बोलून हात लावून बोलायचे. श्री स्वामी समर्थ. असे अनेक उपाय मी तुमच्याजवळ फेंगशुईचे घेऊन येणार आहे. इनफायनाईट लोटस चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला, माहिती कशी वाटली, लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. आणखी काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा, मी उत्तर देण्याचे नक्की प्रयत्न करेन.